पुन्हा एकदा मी माझं इंट्रोडक्शन देते, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी. मी सुप्रिया बालकृष्ण कदम हैदराबादमधून आहे आणि मी बी-एससी कॉम्प्युटर सायन्समधून केलेलं आहे, हाउसवाईफ आहे आणि सोबत हा बिझनेस पण करत आहे लास्ट 2 इयरपासून माझ्या हसबंडसोबत. तर नक्की हा बिझनेस काय आहे किंवा स्त्रियांनी, लेडीजनी हा बिझनेस का करावा? त्यासाठी पहिल्यांदा मी सांगते, की आपण कोणीही हाउसवाईफ असो किंवा वर्किंग वुमन असो, काही ना काहीतरी शोधत असतो. इथे जमलेला प्रत्येक जण हाउसवाईफ आहे, वर्किंग वुमन आहे या स्टुडंट असेल. तर प्रत्येकाच्या मनामध्ये काही क्वेशन्स असतात. तर ते काय क्वेशन्स असतात? आपण का एक्स्ट्रा इन्कम किंवा दुसरा जॉब हसबंड कमवत असेल तरी आपण दुसरा जॉब का करतो? किंवा असं पैसे कमवण्यासाठी दुसरी अपॉर्च्युनिटी का शोधत असतो? याबद्दल काही सगळ्या लेडीजसाठी जे काही कॉमन क्वेशन्स येतात डोक्यामध्ये, की ते सर्कलमध्ये आपण फिरत असतो, की तेच-तेच विचार करत, की आपला घराचा खर्च कसा भागवला जाईल? आपला कमीत कमी खर्चात घर कसं चालवलं जाईल? किती पैसे वाचवले जातील? आपल्या घरातल्या फॅमिली मेंबरचं किती आपण केअर कसं करू शकतो? काळजी कशी घेऊ शकतो? किंवा फॅमिलीची हेल्थबद्दल विचार करत असतो. आणि काही स्वप्न असतात. हे सगळं त्यांची ती कशी कंप्लीट होतील? स्वतःचं काही स्वप्न आहे का? हे कसं पूर्ण होईल? आणि हे सगळं करत असताना पण आपण असं जॉब करताना सुद्धा अजून काही इन्कम कमवण्यासाठी काही अपॉर्च्युनिटी आहे का? किंवा ज्या हाउसवाईफ आहेत किंवा ज्यांना जॉबमधून फ्री व्हायचं आहे, मुलांसाठी वेळ द्यायचा आहे, अशा लेडीज आहेत, की ज्या असा विचार करतात, की घरातून मी हे सगळं सांभाळून हा जॉब म्हणजे काहीतरी इन्कम कसं कमवू शकते. तर मोना मॅम तुम्ही जॉब करता ना? हो, हो. करतो. हं. तर तुम्ही जॉब का करता? म्हणजे फॅमिलीला सपोर्ट करण्यासाठीच करता ना? हो, फॅमिलीला सपोर्ट करण्यासाठी करतोय. हां. तर इथे आज आत्ताच्या जगामध्ये किंवा आत्ताच्या काळात आपण एका हसबंडच्या इन्कमवरती डिपेंड राहू नाही शकत किंवा आपल्या प्रायमरी गरजा आहेत, त्या आपल्या पूर्ण होतायत का एका इन्कममधून? त्यासाठी आपल्याला नाही, दुसरं नाही इन्कम होत आहे. करावं लागतंय ना? हो. हं. पण आत्ता मी तुम्हाला प्रश्न विचारते, की तुम्ही दोघेही काम करत असताना, तरी तुमच्या गरजा पूर्ण होतायत का? हां, मोना मॅम? घरात म्हणजे आता मी तर सिंगल आहे मॅडम. हां, पण हां. घरात असे काही प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे आपल्याला काम करावं लागतंच. आणि ओके. किती घरातले म्हणजे जॉबवर असले तरी कुठे ना कुठे कमीपणा येतोच, कमी पडतोच. मग पुढे आपण काही करायचं हं. बरोबर आहे. हे मी विचार कारण करते. एक इन्कम काय जेवढं सपोर्ट मिळतं होऊ त्याच्यातून शकतो त्याच्यामध्ये. बरोबर. म्हणून त्यासाठी आपण दुसऱ्या इन्कमच्या सपोर्टसाठी विचार करतोय किंवा दुसरी अपॉर्च्युनिटी शोधतोय. जर समजा तुम्ही हो. दुसरं काम असं ठरवलं, की एखादा छोटा बिझनेस तुमचा जॉब करून करायचा ठरवला. एखादं हां. पार्लर किंवा एखादा टेलरिंगचा कोर्स करून किंवा एखादी टिफिन सर्व्हिस चालू करायची ठरवली. दोन्ही काम एकत्र करून. तर तुमचा इन्कम किती वाढून वाढणार आहे? त्यानी त्यानी काही फरक पडणार आहे का तुमच्या लाईफमध्ये? अ, ते सध्या काही सांगू शकत नाही कारण की ते समोरचे म्हणजे कामावर अवलंबून असेल ना, की आपल्याला कसं बरोबर. म्हणजे तुम्ही जरी असं एकदम कॉमन एक्झाम्पल घेतलं, की एखाद्या लेडीजनी जॉब करते 8 तासाची ड्युटी आणि सोबत एक साइड बिझनेस म्हणून काहीतरी असं रेग्युलर करते, एक शॉप एखादं छोटं दुकान टाकते किंवा पार्लरचं करते, तरी जास्तीत जास्त तिचा टाईम जेवढा देईल त्या बिझनेसला, त्या टाईमनुसार तिचं इन्कम असणार आहे. बरोबर ना? हां. हां, हो, हो. म्हणजे टाईमवरती तुमचा पैसा डिपेंड आहे. जेवढा तुम्ही टाईम द्याल, तेवढे पैसे वाढणार आहेत. हो, बरोबर? हो. पण इथे तुमच्यासाठी लिमिटेशन आहे, की तुम्ही 12 तास किंवा जास्तीत जास्त 14 तासपर्यंत काम करू शकता. लेडीजला त्यापेक्षाही कमी कारण घर बघावं लागतं, त्यामुळे पूर्ण कामाला वेळ देता येत नाही. तर तुमच्याकडे टाईम लिमिटेशन आहे आणि टाईम लिमिटेशन आहे, तर पैसा पण लिमिटेशनमध्येच येणार आपल्याला, बरोबर ना? हो. हं. मग हा पैसा जर वाढवायचा असेल, तर आपण काय करू शकतो? कारण टाईम तर वाढवू शकत नाही आपण. नाही, नाही. मग त्यासाठीच हा बिझनेस आहे, की या बिझनेसमध्ये तुमचं टाईम मल्टिप्लिकेशन होतंय. तुमच्यासोबत अशी लोकं जॉइन होतात, म्हणजे एखादा बिझनेसमॅन कसं त्याच्या हाताखाली 10-12 लोकं काम ठेवून त्याच्या कामाचं टाईम वाढवतो. त्या लोकांचे टाईम्स त्याच्या बिझनेसमध्ये इन्क्लूड करतो, तेव्हा त्याचं इन्कम वाढतं. बरोबर? त्यासाठी त्याला थोडी इन्व्हेस्टमेंट करायला लागते. पण इथे हां. फक्त तुम्हाला टाईमची इन्व्हेस्टमेंट करायची आहे, पैशाची एकही रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये. आणि त्यासोबत तो बिझनेस काय आहे, ह्या टाईमची इन्व्हेस्टमेंट कशी करायची, ते पुढे मी स्लाईडमध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगणारच आहे.
तर इथे महत्वाचा पहिला फॅक्टर आहे, की जेव्हा तुमचा टाईम वाढेल तेव्हाच पैसा वाढणार आहे. कुठलंही काम करायला गेलात, तरी पण टाईम जेव्हा वाढेल तेव्हाच पैसा वाढणार आहे. हे एक ट्रू आहे. तर दुसरं असं आहे, की तुम्ही तुमच्या घरातला खर्च करता. तुमचा अंदाजे घर खर्च किती आहे ताई? मोनाताई? आमचा अंदाजे घर घरात खर्च महिन्याचा? महिन्याचा तरी जातो 15-20. 15-20 जातो ना, बरोबर. आणि हा खर्च इथेच म्हणजे पुढे 10 वर्षात तेवढाच होणार आहे, की वाढणार आहे? वाढणार, वाढणार. वाढणार ना, बरोबर. पण आपलं इन्कम त्या स्पीडनी वाढतंय का? नाही. नाही ना. मग हेच जे खरं आहे, की आपलं इन्कम त्या स्पीडनी वाढत नाही, पण महागाई वाढत चाललेली आहे. होतच चालले. हो. हं. पण जर तुम्हाला असं कोणी सांगितलं, की तुम्ही जो खर्च करताय, त्या खर्चातूनच तुम्हाला पैसे मिळणार आहे, तर तुम्हाला ते काम करायला आवडेल का? हो, हो. हं. तर ह्या बिझनेसचं मेन हेच आहे, की तुम्ही जो खर्च करताय, त्या खर्चातूनच तुम्हाला इन्कम मिळणार आहे. आता कोणतीही लेडीज जी जॉब करायचं आहे किंवा कोणतंही काम करायचं असेल, तर ती काम करण्यासाठी पहिलं काय बघते, की त्या कामात सिक्युरिटी किती आहे? म्हणजे पैसे रिटर्न येण्याची सिक्युरिटी किती आहे? तिची सेल्फ इमेज जपण्याची सिक्युरिटी कशी आहे? किंवा तिथे सेल्फ रिस्पेक्ट कसा मिळतो? ह्या सगळे सिक्युरिटीचा फॅक्टर ती पहिला हे करते, फाइंड आउट करते, की तिथे मला काय सिक्युअरली मिळणार आहे? पैसे मिळणार आहेत? माझं सेल्फ रिस्पेक्ट पाळला जातो का तिथे? किंवा तुम्हाला सारखा अपमान होईल का? कोणी इन्सल्ट करेल का? हे सगळं बघते. कारण अशा मॉलमध्ये कोण काम करू शकत नाही, जिथे तुमची सेल्फ रिस्पेक्ट पाळला जात नाही तिथे. तर ही एक हो. सिक्युरिटी महत्त्वाची आहे. दुसरं टाईमबद्दल मी सांगितलं, की तुम्ही आता वर्किंग वुमन ज्या आहेत, त्या सकाळी लवकर उठून काम करून घरातलं आटपून 8-9 वाजता घरातून बाहेर पडतात, संध्याकाळी 8-9 ला घरात येतात. ह्या टाईमनुसार बोलतो अजून किती आहे बोलतो 2 आणि हॅलो. हॅलो. सर हां. म्हटलं काय भाडं वगैरे किती असेल बोलतो काय तर टाईम महत्वाचा आहे, की आपल्याला तेवढं 8-9 तास देऊन सुद्धा कितीही म्हणजे 2 तास एक्स्ट्रा वाढवले तरी तिथला बॉस आपल्याला ₹1 जास्त देत नाही. म्हणजे इथे टाईम पण महत्वाचा आहे, की तुम्ही तुमच्या टाईमनुसार इथे काम करू शकता. तुम्हाला जेवढा टाईम द्यायचा आहे, दिवसाचे 4 तास द्यायचे आहेत, 8 तास द्यायचे आहेत, 12 तास द्यायचे आहेत, ते तुमच्यावर डिपेंड आहे, की तुम्ही किती टाईम देता या बिझनेसला. इथे कोणी फोर्स करणार नाही, की तुम्ही एवढ्याच तासात येऊन म्हणजे तुमचं काम करा आणि निघून जा. इथे तुमच्या सोयीनुसार तुम्ही काम करू शकता, तुमच्या टाईमनुसार काम करू शकता. कारण जॉबला गेलेल्यांना फिक्स टाईम आहे. काही केलं तरी तुम्हाला टाईमवर हजर राहायला लागतं. निघण्याचं टाईम फिक्स नसतं. ते बॉसवर डिपेंड असतं. बरोबर ना? हो, हो. हां. आणि इन्कम तर तुम्ही रेग्युलर आपलं जॉब करता तिथे इन्कम फिक्स आहे. तिथे तुम्ही कितीही चांगलं काम केलत किंवा कितीही वेळ जास्त काम केलं, तर तिथे इन्कम वाढणारं नाहीये. आणि किती वर्ष तिथे काम करत राहिलात, तरी जास्तीत जास्त 2-3% नी इन्कम वाढेल, त्याच्यापेक्षा जास्त इन्कम वाढणार नाहीये. बरोबर ना? हो, हो. हं. तर इथे तुम्हाला तुमचा जसा टाईम वाढतो कामाचा, तसं तुमचा इन्कम इथे वाढत आहे. ओके. ते काम काय आहे? आपल्या लेडीजचं महत्वाचं काम असतं, की गॉसिपिंग. बरोबर? हो. हॅलो? परत करते ती मन शांती परत प्लीज जे कोणी खाल्लेलं पचन अनम्यूट करा. व्हावं लय हो, संध्याकाळी 7:30 1,500 भरायचे तेव्हा 5 दिवसाचं कोण ते मला दत्तेकर वाटलं सुशांत निलिमा मॅम, तुमचा व्हॉइस बंद करा. ओके. तर सगळ्या लेडीजसाठी महत्वाचं असं असतं, की आपण सगळ्या लेडीज गॉसिपिंग म्हणजे गप्पा मारण्यात खूप हुशार आहोत. बरोबर? की हो, हो. नको त्या गोष्टी, खूप साऱ्या गोष्टी मैत्रिणींशी, शेजाऱ्यांशी, सासू-सुनांशी बोलत बसतो. पण त्याने आपलं काही इन्कम घरात येणारं नाहीये. पण हेच काम जर तुम्ही इथे करताय, फक्त वेगळ्या पद्धतीने, जसं की तुम्ही जे काही आज ऐकलंय, ते गोष्टी तुम्ही तुमच्या मैत्रिणींना, शेजारी लोकांना सांगताय, तर त्यातून तुमचं इन्कम स्टार्ट होतंय. दुसरी गोष्ट शॉपिंग. शॉपिंग करायला कोणाला आवडत नाही. लेडीजचं मेन फॅक्टर आहे, की तो शॉपिंग करणं. तर इथे तुम्हाला शॉपिंग करून तुमचा बिझनेस म्हणजे पैसे येणार आहेत. त्यामुळे इथे शॉपिंग करायला कोण अडवत नाहीये तुम्हाला, की घरातून पण विरोध होणार नाही शॉपिंग करण्यासाठी. तर इथून शॉपिंग महत्वाचं आहे आणि सेव्हिंग. सेव्हिंग करण्यासाठी लेडीजचा हात कोणी पकडू शकत नाही, की ती प्रत्येक गोष्टीत ₹1-2 वाचवून सेव्हिंग करत असते. तर इथे ऑटोमॅटिक तुमच्या बिझनेसमध्ये सेव्हिंग पण होणार आहे. ती कशी होणार ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे.
तर आपल्याला फक्त काय करायचं या बिझनेसमध्ये गॉसिपिंग, शॉपिंग अँड सेव्हिंग. तर त्यासाठी काय करावं लागेल? सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला एक इंडस्ट्री आहे, जी या इंडस्ट्रीचं आज इंट्रोडक्शन ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते, की डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. आपल्याकडे आज ताई कोणतंही प्रॉडक्ट येतं, एखादा साबण जर येतो, तर तो किती रुपयापर्यंत येतो आपल्याकडे? मोनाताई? अं, काय ते प्रत्येक सामानाचे वेगवेगळे रेट असू हां, शकतात. म्हणजे एक ते अंदाजे 15, समजा 20 हां. ₹40 पर्यंत एखादं प्रॉडक्ट येतंय. तर ते हो. प्रॉडक्ट कंपनीमध्ये किती रुपयाला बनतं? ते खूप कमी किमतीला बनत असेल, बरोबर ना? की ते हो, हो. मॅन्युफॅक्चर कंपनीमध्ये समजा ते ₹10 वगैरे असं बनत असेल. पण ते जेव्हा आपल्यापर्यंत येतं तेव्हा त्याची किंमत वाढलेली असते. कारण ती किंमत मधले डिस्ट्रिब्युटर्स असतात, एजंट असतात, सुपर स्टॉकिस्ट असतात, त्यांचे सगळ्यांचे कमिशन्स असतात. ते कमिशन्स ॲड होऊन आपल्याकडे ते प्रॉडक्ट म्हणजे एखादा ₹30 असेल, तर ते ₹40 ₹100 पर्यंत आपल्याकडे येतं. हा सगळा मधला जो चैन आहे, तीही पैसे खाते. तर ही एक आमची कंपनी काय म्हणते, की जर तुम्ही आमच्याकडून डायरेक्टली हे प्रॉडक्ट खरेदी करताय, तर हे 60% चं कमिशन जी मधली कंपनी खाते, म्हणजे मधले चेन्स खातात, ते तुम्हाला आम्ही डायरेक्टली तुमच्या अकाउंटवर देऊ. आपण कोणतंही प्रॉडक्ट घेतोय, ते आपण एक ॲडव्हर्टाइजमेंट बघूनच घेतोय. आज तुमच्या घरात प्रत्येक प्रॉडक्ट हे बिना ॲडव्हर्टाइजमेंटचं आलेलं आहे का? नाही. बरोबर. थोडा वेळ बघून येतं. हां. पण मला सांगा जर ऐश्वर्या राय लक्सचं ॲडव्हर्टाइजमेंट करते, तर ती स्वतःच्या घरात लक्स वापरते का? नाही. बरोबर ना? मग आपण का तिचं बघून घ्यायचं? त्याच्यातून आपला काही फायदा होतोय का? नाही. नाही ना. मग इथे जर तुम्हाला ही कंपनी सांगते, की तुम्ही विथआऊट आमची कुठे ॲडव्हर्टाइजमेंट नाही, मध्ये कुठली चेन नाहीये आणि डायरेक्टली तुम्ही आमच्याकडून घेताय, तर हे मधलं ॲडव्हर्टाइजमेंटचं कमिशन किंवा मधले चेन सिस्टम आहे, त्या सगळ्याचं कमिशन तुम्हाला देतोय. तर तुम्हाला आवडेल का इथून खरेदी करायला? बरोबर. कोणाला आवडणार नाही जर आपले पैसे वाचत असतील तर, बरोबर ना? तर ह्या इंडस्ट्रीला म्हणतात डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. ही इंडस्ट्री आपल्या देशात काही जुनी नाहीये आणि जगात पण नाही. ती 70 ते 80 वर्ष जुनी आहे. आपल्या देशात जवळ-जवळ 30 ते 40 वर्षापासून स्टार्ट झालेली आहे आणि हिचं लॉकडाऊनमध्ये सांगायचं झालं तर खूप ग्रोथ झाली या इंडस्ट्रीमध्ये. जिथे लोकांचे सॅलरी बंद केले गेले होते, जॉब्स गेले होते, छोटे-मोठे व्यवसाय बंद झाले होते. अगदी मोठे-मोठे व्यवसाय पण लॉकडाऊनमुळे बंद झाले होते. पण ही इंडस्ट्री ग्रोथ करत होती. इथे प्रत्येकाचे इन्कम्स येत होत होते. फक्त ह्या इंडस्ट्रीसाठी येण्यासाठी, इथे काम करण्यासाठी काय करायचंय, तर आपल्याला फक्त शॉप चेंज करायचंय. आज तुमच्या घरात जे कोणतंही सामान लागतं घरातलं, ग्रोसरी असो किंवा FMCGचे प्रॉडक्ट आहेत ते, ते तुम्ही फक्त रिप्लेस करायचेत आपल्या ह्या कंपनीतल्या प्रॉडक्ट सोबत. हे कंपनीचं नाव आहे वेस्टिज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि ह्या कंपनीत एक सगळे प्रॉडक्ट आहेत जे तुमच्या घरात यूज होतात. इथे तुम्ही स्लाइडवर बघू शकता, की जे मार्केटमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट बघून आपण आणलेले प्रॉडक्ट आहेत. ते प्रत्येक प्रॉडक्टचं रिप्लेसमेंट आपल्या ह्या वेस्टिज प्रॉडक्टमध्ये आहे आणि हे प्रॉडक्ट्सचं क्वालिटी बघायला गेली तर ही इंटरनॅशनल क्वालिटीचे प्रॉडक्ट आहेत. कारण हेच प्रॉडक्ट दुबई, बहारेन, नेपाळ, बांगलादेश अशा 8-9 देशामध्ये विकले जातात. सेम मॅन्युफॅक्चर, सेम कंपनीतून बाहेर पडतात. त्यामुळे त्या देशाचे लॉस सांभाळून हे प्रॉडक्ट बनवलेले आहेत. तुम्हाला माहीत नसेल तर सांगते, की दुबईमध्ये हलाल सर्टिफिकेट शिवाय कोणतेही प्रॉडक्ट विकू शकत नाही. म्हणून पण हे प्रॉडक्ट्स दुबईमध्ये विकले जातात. ह्याला हलाल सर्टिफिकेट्स जे काही सर्टिफिकेट्स प्रत्येक देशाच्या नियमानुसार बनतात, ते सगळे ह्या प्रॉडक्ट्सला मिळालेले आहेत. आणि प्रॉडक्टची क्वालिटी खूप चांगली आहे. आपण ॲडव्हर्टाइजमेंट बघून जे प्रॉडक्ट घेतो त्याची क्वालिटी आपण कधीच चेक करत नाही. फक्त जी ॲडव्हर्टाइज करते तिच्याकडेच बघून आपण प्रॉडक्ट घेतो. मग ते चांगले आहेत की वाईट आहेत याचा कधीच विचार करत नाही. पण एखादं बिना ॲडव्हर्टाइजमेंटचं प्रॉडक्ट विकत घ्यायला गेलो तर आपल्याला क्वालिटी इश्यू करतात. पण खरंच हे प्रॉडक्ट खूप चांगले आहेत. हे ग्लास 2-3 वर्षापासून मी यूज करते आणि ते जेवढाही आमच्या डिस्ट्रिब्युटर्स आहेत, त्या सगळा यूज करतात. प्रत्येकाला खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत. तर हे प्रॉडक्ट्स जर तुम्ही मार्केट शॉप चेंज केलं आणि तुम्हाला बेनिफिट्स काय होणार आहे, तर इथे बेनिफिट असं आहे की मोनाताई मला सांगा की मार्केटमध्ये तुम्ही एका शॉपमध्ये जॉबला आहात, तिथे डिस्काउंट किती देता तो कस्टमरला? मोनाताई?
हॅलो. ओके. मी तुम्हाला अनम्यूट केलंय. जर होतायत असेल ठीक आहे. तर डिस्काउंट आपल्याला बिग बाजार किंवा बिग बास्केट शिवाय मिळत नाही. नाही नाही. बरोबर ना? कारण तुमचे शॉप जर छोटं शॉप असेल तर छोट्या दुकानात कुठेही डिस्काउंट दिला जात नाही. फक्त मॉल्स किंवा बिग बाजार, बिग बास्केट वगैरे डीमार्ट असेल तर तिथेच एमआरपी वरती डिस्काउंट दिला जातो. बरोबर? हो हो. आणि ते कोणत्याही शॉपमध्ये मला सांगा तुम्हाला आतापर्यंत कुठे फ्री प्रॉडक्ट मिळालंय रेग्युलरली किंवा ओकेशनली? नाही. नाही. काही ठिकाणी कधीतरी ओकेशनली म्हणजे दिवाळी, दसरा किंवा न्यू इयर असेल तर एखाद्या प्रॉडक्टवर फ्री प्रॉडक्ट त्यांची ऑफर असेल तर मिळतं. नाहीतर खेड्यापाड्यात तर कुठे इथे मिळत नाही की फ्री प्रॉडक्ट कोण देत असेल म्हणून. नाही जर नाही. तुम्ही एखाद्या दुकानातून किंवा तुम्ही एका शॉपमध्ये जॉबला आहात, तिथे तुमचे कस्टमर लॉयली म्हणजे 4-5 महिने किंवा वर्षानुवर्षे तुमच्या दुकानात तिथून खरेदी करायला येतात. तर तुमच्या दुकानातून तुम्ही कोणाला असं लॉयल्टी बेनिफिट दिलंय का? म्हणजे तुम्ही आमचे लॉयल कस्टमर आहात, रेग्युलर कस्टमर आहात म्हणून एका महिन्याचं सामान फ्री घ्या, नाहीतर एखादी वस्तू न्या म्हणून असं काही दिलंय का तुमच्या इथे तरी? नाही. नाही ना. हे मार्केटमध्ये कुठेच घडत नाही. पुन्हा जे काही नाही. प्रॉफिट शेअरिंग आहे, जे तुमच्या म्हणजे कोणत्याही मार्केटची कंपनी आहे, जी ॲडव्हर्टाइजमेंट बघतो, तिथून जे आपण त्यांचे प्रॉडक्ट रेग्युलरली वर्षानुवर्षे वापरतोय. समजा कोलगेट टूथपेस्ट असो किंवा लक्स साबण असो, हे वर्षानुवर्षे वापरतोय आपण. पण त्या साबणातून जे प्रॉफिट कंपनी कमवतीये, ती कंपनी आपल्याला प्रॉफिट त्यातलं थोडं 1% तरी शेअर करते का? नाही. आणि ज्या स्कीम येतात बघा, तुम्हाला माहिती असतील की संतूर साबणमध्ये गोल्ड कॉइन मिळेल किंवा कोको कोलाच्या बाटलीवर स्टिकरवरती कोड वाचायचा आणि त्याच्यावर तुम्हाला क्रिकेटच्या लाईव्ह मॅच बघायला भेटतील. असं ह्या स्कीममधून कोण विनर झालाय का हो? नाही. नाही की नाही. हे सगळं मार्केटमधून आपण प्रॉडक्ट करू त्याच्यात हे सगळे बेनिफिट्स आपल्याला मिळत नाहीत. पण तुम्ही आमच्या वेस्टेज शॉपमधून जर हे प्रॉडक्ट्स खरेदी करताय, तुमचं शॉप चेंज करताय, रेग्युलर यूजचे प्रॉडक्ट तुम्ही इथून खरेदी करताय, तर तुम्हाला इथे 10% to 20% डिस्काउंट मिळतो. तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्टच्या एमआरपी वरती अगदी साबणापासून कुकिंग ऑइल पर्यंतच्या प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला 10% to 20% डिस्काउंट इथे मिळणारच आहे आणि तो लाईफटाईम असणार आहे. असं नाही की आज मिळाला, ह्या महिन्यात मिळाला, पुढच्या महिन्यात मिळाला नाही, असं काही नाहीये. तिथे तुम्ही परत दर महिन्याला जेव्हा प्रॉडक्ट परचेस करता परत, तेव्हा प्रत्येक पर्चेसमध्ये तुम्हाला 10% चे फ्री प्रॉडक्ट मिळतात. म्हणजे समजा तुम्ही ₹1000 प्रॉडक्ट परचेस केले, तर तुम्हाला ₹100 प्रॉडक्ट नक्की फ्री मिळणार. इथे असं काही नाही की असं ठराविक लोकांनाच मिळणार आहे किंवा ऑफर आहे म्हणून मिळणार आहे. इथे लाईफटाईम जेव्हा पण तुम्ही या शॉपमधून परचेस करताय, तेव्हा तुम्हाला 10% चे प्रॉडक्ट फ्री मिळणार आहे. आता लॉयल्टी बेनिफिट काय आहे, या कंपनी काय देते, तर ती पुढच्या स्लाइड्समध्ये मी तुम्हाला सांगेन, की ही कंपनी तुम्हाला लॉयल्टी बेनिफिट कसं देते, की तुम्ही कंटिन्यू ह्याच शॉपमधून शॉपिंग करताय, तर ॲज अ लॉयल कस्टमर म्हणून कंपनी ते 20% तुम्हाला बेनिफिट देते. ते कसं मिळतं ते पुढच्या स्लाइडमध्ये बघू आपण. ही कंपनी प्रॉफिट शेअरिंग देते 5 to 11%. ओके. म्हणजे तुम्ही डायरेक्ट कंपनी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, तिच्याकडून जे प्रॉडक्ट घेताय, साबण काही घेताय, त्याचं जे काही प्रॉफिट होतं, त्यातलं 5 to 11% कंपनी तुम्हाला शेअर करते. इथे दुसरं आहे की ट्रान्सपरन्सी स्कीम. इथे ज्या काही स्कीम येतात दर महिन्याला, त्या स्कीम ट्रान्सपरंट असतात. त्यात जो काही विनर होतो, त्याचं नाव त्या शॉपमध्ये आणि कंपनीच्या वेबसाईटवर डिक्लेअर होतं. त्यामुळे दर महिन्याला एक लिस्ट लागते, त्याच्यात ज्या स्कीममध्ये विनर झाले आहेत, त्या सगळ्यांची लिस्ट आपल्याला कळते, की त्यात किती लोकं विनर झालेत. तर हे सगळे फक्त शॉप चेंज करून 50% चे बेनिफिट्स आहेत, ते तुम्हाला इथे मिळू शकतात. तर या अशा शॉपमधून तुम्हाला शॉपिंग करायला आवडेल का मोनाताई? हो, आवडेल. हं. तर हे फक्त कस्टमर बनून राहिल्याने मिळणारे तुम्हाला बेनिफिट्स आहेत. जे फक्त कस्टमर म्हणून फक्त तुमचं एकट्याचं शॉप चेंज करताय, तर हे बेनिफिट्स तुम्हाला मिळतायत. तर इथे जेव्हा तुम्ही शॉप चेंज करायचा डिसिजन घेताय, तर तुम्हाला काही स्कीम्स मिळतात कंपनीकडून आणि त्या रेग्युलर सगळ्यांना मिळतात. तर एक स्पेशल रिपर्चेस स्कीम आहे, की तुम्ही नवीन आहात तर तुम्ही दर महिन्याला समजा नवीन त्याच महिन्यात जॉइन करता आणि त्या महिन्यात तुम्ही 3000 चे प्रॉडक्ट खरेदी करतायत. एक पॉइंट इथे ₹30 चा असतो. म्हणून 100 पॉइंटचे 3000 होतात. 3000 3200 पर्यंत खरेदी करताय. तर तुम्हाला इथे कंपनी
सांगते की तुम्ही जे काही बेनिफिट इथून ह्या एका पर्चेसमधून घेतलेत, ते पर्चेसचे बेनिफिट तुम्ही तुमच्या मैत्रिणींना किंवा तुमच्या फ्रेंड सर्कल्समध्ये शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणींना मदत करा दुकान चेंज करण्यासाठी. आणि त्या जर तुमचं दुकान चेंज करताय तुमच्यासोबत, अशा 6 मैत्रिणी तुमच्या जरी तुमचं ऐकतायत आणि त्या पण तुमच्यासारखं दुकान चेंज करून शॉपिंग करतायत 3,000-3,200 पर्यंतची, तर कंपनी इथे तुम्हाला ना 2,500चं प्रॉडक्ट व्हाउचर मिळतं. आणि हे प्रॉडक्ट व्हाउचर त्याच्यातून तुम्ही फ्रीली 2,500चे प्रॉडक्ट्स या कंपनीतून हवे ते चूज करू शकता. इथे काही लेव्हल्स आहेत, त्या लेव्हल्सनुसार तुमचं पहिल्याच महिन्यात फास्ट 8% जातं, त्यामुळे तुम्हाला ₹750 अजून एक प्रॉडक्ट व्हाउचर मिळतं. असं टोटल बेनिफिट तुमचं होतं 3,250चं फक्त ह्या प्रॉडक्ट व्हाउचरमुळे. म्हणजे तुम्ही इथे फक्त पहिल्या महिन्यात किती रुपये घालवले? ₹3,200. त्याच्या बदल्यात तुम्हाला किती मिळाले? ₹3,250 बरोबर ना? म्हणजे इथे तुम्ही जेवढे टाकले तेवढे रिटर्न मिळालेत. पण फक्त कंडिशन अशी आहे की तुम्हाला 6 मैत्रिणी आहेत, त्यांना तुम्हाला जे बेनिफिट मिळतात ते बेनिफिट मिळवण्यासाठी मदत करायची आहे. त्याच्यापेक्षाही जास्त करू शकता तुम्ही. पुन्हा जे काही मी सांगितलं की प्रॉफिट शेअरिंग होतं. तुम्हाला इथे सेल्फ कॅशबॅक मिळतो. 3,200 वरती तुम्हाला अंदाजे ₹100चा कॅशबॅक तुमच्या अकाउंटला जमा होतो. आणि जी तुमची टीम बनते तुमच्या 6 मैत्रिणींची मिळून, त्या टीमचा एक वेगळे पॉइंट्स होतात. त्या पॉइंट्सवर ते कमिशन तुम्हाला वेगळं मिळतं. असं जवळ-जवळ अंदाजे 4,000चं प्रॉफिट म्हणजे जे काही इन्कम आहे ते तुम्हाला इथेच पहिल्या मंथमध्ये मिळतं. असंच तुम्ही तुमचं इन्कम वाढवत जाताय आणि अशीच तुमची टीम बिल्ड होते, तर तुम्ही वर्षाच्या आत तुम्हाला हवं ते इन्कम मिळवू शकता. आता एक कस्टमर म्हणून तुम्ही काय बेनिफिट मिळू शकतं, की ते मी लॉयल्टी बेनिफिट बोलली होती. त्यानुसार जर तुम्ही 60 पीव्ही म्हणजे तुमची छोटी फॅमिली असेल आणि तुम्ही जर ₹2,000चं शॉपिंग करताय ह्या वेस्टेज शॉपमधून एफ-एम-सीचे प्रॉडक्ट, तर त्याचे लगातार 4 महिने शॉपिंग करताय, तर 5व्या महिन्यात कंपनी तुम्हाला ₹1,250चे प्रॉडक्ट फ्री देते. तर हे प्रॉडक्ट तुम्हाला कुठून मिळाले होते का फ्री, की तुम्ही 4 महिने लगातार एका शॉपमधून शॉपिंग करताय, तर 5व्या महिन्यात त्याच्या काही पर्सेंटचे प्रॉडक्ट फ्री मिळालेत? नाही ना? नाही. बरोबर. मग इथे जर तुम्ही त्या लॉयली ह्या महिन्यातून कंटिन्यू 4 महिने करताय, तर 5व्या महिन्यात 1,250चे प्रॉडक्ट इथे फ्री मिळतात. अजून एक ऑफर आहे, की तिथे 3,000चे प्रॉडक्ट किंवा 100 पॉइंटचे 3,200चे प्रॉडक्ट कंटिन्यू 4 महिने घेताय. तर 5व्या महिन्यात तुम्हाला कंपनी पूर्णपणे 3,000चे फ्री प्रॉडक्ट देते एम-आर-पीचे. आणि ते तुमच्या चॉईसचे असतात. तुम्ही कोणते प्रॉडक्ट घ्यायचे हे तुमच्यावर डिपेंड आहे. तर ह्या अशा काही स्पेशल ऑफर्स असतात, त्या दर महिन्याला असतात. आता समजा, की एखाद्या घरामध्ये 3,500चं सामान लागतं एफ-एम-सीचं आणि ते 4 महिने पूर्णपणे यूज करतायत ह्या शॉपमधून, तर त्यांचा खर्च 4 महिन्याचा होतो 14,000 बरोबर? आणि जे मी काही मार्केट आणि वेस्टेज शॉपचं बेनिफिट सांगितले, त्या बेनिफिटनुसार एका महिन्याला ₹600चा कॅश रिपर्चेस ऑफरचा हे येतात डिस्काउंट येतो. एम-आर-पीवरचा डिस्काउंट ₹600. तो 5 to 10% सांगितला होता. तो ₹600चा डिस्काउंट 4 महिन्याचा होतो ₹2,400. रिपर्चेस ऑफरचा कॅशबॅक येतो ₹300. तो 4 महिन्याचे होतात ₹1,200. आणि जो कॅशबॅक ₹100 येतो, तो 4 महिन्याचा होतो ₹400. आणि 5व्या महिन्यात जे आपल्याला 3,000चे प्रॉडक्ट एम-आर-पीचे फ्री मिळतात, ते 3,000 असे टोटल बघायला गेलं तर 7,000चे प्रॉडक्ट्स 7,000चं आपल्याला बेनिफिट होतं इथे, की आपले 7,000 इथे वाचतायत किंवा 7,000 इन्कम येते जे आपण खरेदी करतोय त्याच्यावरती. 14,000 आपला खर्च झाला आणि 7,000चा आपला फायदा झालाय. तो मायनस करून प्रत्येक महिन्याला आपण डिव्हाईड केलं जर, तर ₹1,750च आपले फक्त खर्च होतायत. म्हणजे इथे टोटली 50%चं बेनिफिट आपल्याला होतंय. 50%चं बेनिफिट ह्या शॉपमधून मिळतंय, जे मार्केटच्या शॉपमधून तुम्हाला कधीही मिळणार नाही. तुम्ही आत्ताही शॉप नाही चेंज केला आणि अजूनही 10-12 वर्ष त्याच शॉपमधून खरेदी करत राहिलात, तरी तुमचं इन्कम किंवा पैसे सेव्हिंग होणार नाहीये. पण इथून तुम्ही फक्त शॉप चेंज करून तुमचं हे बेनिफिट घेताय, तर खूप सारा फायदे मिळणार आहेत या शॉपमधून तुम्हाला. तर ह्या शॉपमध्ये कोणते-कोणते प्रॉडक्ट आहेत? प्रॉडक्ट आहेत ह्यांचे 450च्या वरती प्रॉडक्ट रेंज आहे. पर्सनल केअरचे प्रॉडक्ट्स आहेत, हेल्थ फूड आहेत
ओरल केअरच्या आहेत, हेल्थ केअरच्या आहेत, वेट मॅनेजमेंट आहे, ॲग्रिकल्चर, आयुर्वेदा आणि ते इलेक्ट्रॉनिकमध्ये शार्प एअर प्युरिफायर, वॉटर प्युरिफायर पण मिळतो. ट्रू ब्रँड्स हा मेन्स केले माणसांसाठी, जेन्ट्ससाठी ब्रँड आहे जिथे जेन्ट्स साठी प्रोडक्ट्स आहेत. मिस्टर ऑफ मिलन्स हा लेडीजचा कलर कॉस्मेटिक, लिपस्टिक जे काही कॉस्मेटिक्स आहेत ते इथे मिळतात. डेली इसेन्शियलचे सगळे प्रोडक्ट्स आहेत आणि प्रत्येक प्रोडक्टची क्वालिटी खूप चांगली आहे. दुसरा आहे की बेस्ट डील. इथे तुम्हाला म्हणजे दुसरा पार्ट ह्याचा आहे, की इथे तुम्हाला तुमची लोकल ब्रँडची ग्रोसरी सुद्धा किंवा लोकल ब्रँडचे प्रॉडक्ट सुद्धा इथे मिळतील आणि त्याच्यावरही तुम्हाला कॅशबॅक आणि ऑफर्स असतात, त्याचे बेनिफिट्स मिळू शकतात. नुसतं ग्रोसरी तुम्ही खरेदी करताय कंटिन्यू तर त्याचेही काही ऑफर्स आहेत. तर हे शॉप चेंज करण्याने आणखीन काही बेनिफिट्स कंपनी देते, की तुम्हाला एखादा प्रॉडक्ट ह्या कंपनीचं नाही आवडलं, तर तुम्ही ते इझिली रिटर्न करू शकता. मोनाताई मला सांगा, जर तुम्हाला एखाद्या दुकानातून एखादा प्रॉडक्ट आणलं आणि ते वापरलं, ओपन केलं, तर तुम्ही रिटर्न करू शकता का तुमच्या दुकानात? नाही, घेणार नाही दुकानदार. बरोबर ना. पण इथे कंपनी तुम्हाला ते सांगतीये, की तुम्हाला जर तुम्ही यूज करताय त्यातलं 30% तरी यूज करताय ते प्रॉडक्ट, एखादी टूथपेस्ट किंवा एखादा शॅम्पू आणि तुम्हाला नाही सूट झाला किंवा नाही आवडलं, तर ते यूज केलेलं प्रॉडक्ट सुद्धा तुमच्या बिलासोबत ते रिटर्न घेतात. म्हणजे तुम्हाला याच्यावरून कळतंय ना, की प्रॉडक्टची क्वालिटी काय असेल? हो. हं. ह्याचे कस्टमर सर्व्हिस आहेत. काही प्रॉब्लेम्स आला तर तुम्ही कस्टमर सर्व्हिसला डायरेक्टली कॉल करू शकता. याच्यात हो. होम डिलिव्हरी मिळते. तुम्हाला जसं Flipkart, Amazonवरून कसे प्रॉडक्ट्स होम डिलिव्हर होतात, तसे हा प्रॉडक्ट सुद्धा आपले होम डिलिव्हरी मिळते. हे सगळे बेनिफिट्स कंपनी देते. फक्त आपल्याला काय करायचंय, तर करायचंय फक्त ते प्रॉडक्ट आपल्याला तिथून घ्यायचेत, यूज करायचेत आणि आवडले की आपल्याला आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर करायचे आहेत, की हे आपण असंही कोणती साडी घेतली किंवा एखादा ड्रेस घेतला, तर आपण सांगतोच ना मैत्रिणींना, की "बाई मी इथून घेतलं, खूप छान साडी आहे आणि खूप रिझनेबल प्राईसमध्ये मिळाली." बरोबर ना? हो. पण समजा ती मैत्रीण त्या तुमचं ऐकून जर त्या शॉपमध्ये गेली आणि तिने पण घेतली, तर त्याचा फायदा तुम्हाला काही होतो का? की तुम्ही परत नाही. त्या दुकानात गेला आणि तो दुकानदार बोलला, "अहो तुमची मैत्रीण आली होती, तिने आमच्या ह्याच्यातून साडी घेतली." तर तुम्हाला काही तो फ्रीमध्ये ब्लाउज पीस तरी देणार आहे का? नाही. पण इथे काय आहे, इथे कंपनी बोलते, की तुम्ही शेअर केलात म्हणून तुम्हाला इथून त्या तुमच्या मैत्रिणीने जर इथून हे प्रॉडक्ट घेतले, तर त्याचं काही कमिशन ते तुम्हाला ही कंपनी देते. तर हा बिझनेस स्टार्ट कसा करायचा? तर स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला ज्या कोणी इन्व्हाईट केलंय त्या लोकांना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना तुमचे डॉक्युमेंट शेअर करा आणि त्यांना सांगा मला रजिस्टर करा. नाहीतर दुसरं ऑप्शन असं आहे, की Google Playवरून Play Storeवरून तुम्ही तुमचं वेस्टेज ऑनलाईन शॉपिंग ॲप हे जे इथे आहे, ते शॉपिंग ॲप डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला ज्यांनी इन्व्हाईट केलंय त्यांचा अपलाईन आयडी किंवा रेफरल कोड मागून तुमचं स्वतः रजिस्टर करू शकता. आणि ओ-टी-पी येईल आणि त्याच्यावर तुम्हाला मेसेज येईल तुमचा रजिस्टर आयडी आणि पासवर्ड आणि मग लॉग इन करून तुम्ही तुमची शॉपिंग फ्रीली करू शकता किंवा तुमच्या जवळच्या शॉपमध्ये जा. एकदा रजिस्टर केलात की तुमची लिस्ट बनवा प्रॉडक्टची आणि जवळच्या शॉपमध्ये जाऊन वेस्टीजच्या शॉपिंग करू शकता. हा आयडी तुम्हाला युनिक ग्लोबल आयडी मिळतो. म्हणजे ह्या आयडीवरून तुम्ही आपल्या भारतातच नाही, तर भारताच्या बाहेर जिथे-जिथे बिझनेस आहे, तिथे-तिथे त्या आयडीवरून बिझनेस करू शकता. तर मी एक कस्टमर म्हणून तुम्ही आतापर्यंत एवढं ऐकलं, पण हा बिझनेस म्हणून काम करताय, तर जे सेव्हिंग बोलले होते ऑटोमॅटिक होते, ते इथे सेव्हिंग होते, की तुम्हाला कंपनी 9 वेज ऑफ इन्कम देते. 9 पद्धतीने आपल्याला कंपनी इन्कम देते. त्याच्यात आहे सेव्हिंग ऑन कन्झम्पशन 10 to 20% चे इन्कम देते. परफॉर्मन्स बोनस 5 to 11% देतं. ब्रॉन्झ डायरेक्टरचा जेव्हा आपण एक-एक लेव्हल अप जातो, तेव्हा ब्रॉन्झ डायरेक्टर अशा काही लेव्हल्स आहेत. त्या लेव्हल्सला 4% चं इन्कम मिळतं. बिझनेस बिल्डिंग बोनस 14%, ट्रॅव्हल फंड मिळतो, कार फंड मिळतो, हाउस फंड मिळतो. म्हणजे जर तुम्ही हा ॲज अ बिझनेस म्हणून करता आहात, तर तुमचे जे काही स्वप्न ट्रॅव्हलची असतात किंवा घराचं स्वप्न असेल किंवा तुम्हाला एखादी गाडी घ्यायची असेल, तर ते स्वप्नासाठी, त्या ड्रीमसाठी किंवा त्या घरासाठी, कारसाठी तुम्हाला वेगळी सेव्हिंग करायची गरज पडत नाही. हे सगळे फंड तुम्हाला कंपनी देते, ज्याच्यातून तुम्ही तुमचे ट्रॅव्हलचं स्वप्न पूर्ण करू शकता, कारचं करू शकता, हाउस फंडचं करू शकता. आणि जिथे तुम्हाला माहिती असेल, की गव्हर्नमेंट जॉबमध्ये पण डायरेक्टली कुठले बोनस स्टार्ट होत नाही. जसं
ग्रेड लेवल वाढते तसे तसे ते बोनस स्टार्ट होतात. तसे हे सगळे बोनस तुमचे लेवल्स वाढत जातील तसे तसे मिळत जातील. आणि ह्यासाठी तुम्हाला सपोर्ट करायला विनिंग टीम नावाची एज्युकेशन सिस्टम आहे. ज्या एज्युकेशन सिस्टम मधून तुम्हाला हे बिझनेस कसा बिल्ड करायचा हे शिकवलं जाईल. फक्त सिस्टमशी कनेक्ट राहावं. आणि इथे काही तुम्ही मोनाताई फोटोज बघू शकता, जे मेंटर आहेत आमचे अश्विनीताई आणि मकरंद दादा, जे आत्ताच युनिव्हर्सल क्राउन डायरेक्टर झाले. आणि त्यांचं इन्कम म्हणजे हे रिअल मध्ये आम्ही बघितलेली लोक आहेत, असं नाही की कोणी खोट्या स्टोऱ्या आहे ज्यांना लोकांनी बघितलंच नाहीत. पण ह्यांचं रिअल इन्कम 2 लाखाच्या वरती आहे ह्या बिझनेस मधून. आणि त्यांनी आत्ताच एक लक्झरी कार घेतलेली आहे. अशा काही इथे तुम्ही इन्कम प्रूफ पण बघू शकता, जे जुने आहेत आता ते वाढलेले आहेत, ते अपडेट करते. हे प्रेझेंटेशन संपल्यानंतर तुम्हाला फक्त काय करायचंय, स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय आणि एक लिस्ट बनवायचे जे काही तुमचे प्रोडक्ट्स खरेदी करायचे आहेत ते. आणि जे काही मीटिंग्स होतात आमच्या, त्या मीटिंग्सला कनेक्ट राहायचं आहे. आणि तुमच्या कॉन्टॅक्ट मधले असे बेनिफिट्स अशा लोकांना शोधायचं आहे की ज्यांचं आयुष्यात तुम्हाला बदल करायचा आहे आणि त्यांनाही हे बेनिफिट्स मिळवून द्यायचे आहेत. त्यांना अशा मीटिंगसाठी इन्व्हाइट करायचं आहे. तर थँक्यू.